नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी सेलकडून एक अतिशय महत्त्वाची नोटीस आपल्या सगळ्यांसाठी इश्यू झालेली आहे. नोटीस नंबर 20. आणि ही नोटीस जी असणार आहे तर ती असणार आहे न्यू रजिस्ट्रेशन ऑफ कॅन्डिडेट फॉर BMS, BHMS, BUMS ग्रुप बी कोर्सेस ओनली ड्यू टू रिडक्शन इन मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज. म्हणजे क्वालिफाईंग क्रायटेरिया जो कमी केला आहे त्या संदर्भाने परत एकदा जे मुलं आता नव्यानं क्वालिफाय झाले त्यांना रजिस्ट्रेशनची संधी मिळावी म्हणून ही नोटीस जी आहे ते सीईटी सेलनं इश्यू केलेली आहे. आणि रेफरन्स जो आहे तो ऑलरेडी आपण त्याच्यावर व्हिडिओ काल पोस्ट केलेला होता. नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन हे यांचं जे काय पत्र होतं काल आलेलं त्याचा रेफरन्स देऊन हे नोटीस जी आहे सीईटी सेलनं सगळ्या मुलांसाठी जी ती पब्लिश केलेली आहे. काय सांगतात नोटीसमध्ये? इन द व्ह्यू ऑफ अबाव रेफर्ड लेटर फॉर नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन, मिनिस्ट्री ऑफ आयुष, Government of India has reduced the minimum qualifying percentile in NEET UG 2023 for admission in BMS, BHMS, BUMS courses for academic session 2023-24 is as follows. म्हणजे ते क्वालिफाईंग क्रायटेरिया जो रिड्यूस झाला त्याप्रमाणे जनरल EWS कॅटेगरीचा आता पर्सेंटाईल असेल 45, OBC SC ST कॅटेगरी 35 पर्सेंटाईल, जनरल EWS PWD कॅन्डिडेट 40 पर्सेंटाईल. याचे किती मार्क्स होतात ते सांगायचे झाले तर ओपनचा कट ऑफ साधारण 122 मार्क्स, SC ST OBC 94 आणि PWD कॅन्डिडेटचा कट ऑफ असेल 107. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट, कॅन्डिडेट रजिस्टर्ड ड्युरिंग दिस पिरियड शुड नोट दे विल बी कन्सिडर्ड ओनली ऑन अवेलेबल सीट्स ॲज पर द मेरिट. आता या राऊंडमध्ये जे विद्यार्थी रजिस्टर्ड होतील नव्यानं किंवा ऑलरेडी जे रजिस्टर्ड आहेत असे मुलं फक्त उपलब्ध जागेसाठीच इलिजिबल असतील. ऑलरेडी ज्या सीट्स रिपोर्ट झाल्यात, ॲडमिशन तिथे झालेले आहेत त्या सीटसाठी त्यांचा कुठलाही विचार होणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट शेड्यूल काय असणार आहे रजिस्ट्रेशनचं ते एकदा समजून घ्या. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय फॉर ग्रुप बी फॉर BMS, BHMS, BUMS ओनली 13/11 ते 15/11. काय दिलंय ॲडिशनली ऐका. कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली कॅन नॉट रजिस्टर्ड अगेन. जे विद्यार्थी ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. फक्त जे नव्यानं क्वालिफाय झाले आहेत किंवा जे ऑलरेडी रिपीटला गेलेले होते त्यांनी अर्जच केलेला नव्हता पण त्यांच्या मनात असं आलंय की आता आपण अर्ज करावा असे मुलं रजिस्ट्रेशन करू शकतील. पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे 13/11 ते 15/11. अ कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज अ रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर द सक्सेसफुल पेमेंट ऑफ धिस फीस. जे विद्यार्थी सक्सेसफुली पेमेंट करतील त्याच मुलांचा प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने पुढचा विचार होईल. नुसतं रजिस्ट्रेशन करणार, पेमेंट करणार नाही त्यांचा विचार होणार नाही. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, जे काय जागा उपलब्ध आहेत त्याची यादी 13 नोव्हेंबरला पब्लिश केली जाईल. ऑनलाईन प्रेफरन्सेस, चॉईस फिलिंग फॉर्म प्रोसेस फॉर ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 3 13/11 ते 16/11. 13 तारखेपासून 16 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करता येईल. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर द ग्रुप बी, म्हणजे जे मुलं रजिस्टर्ड होतील त्यांची रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट 16/11ला पब्लिश होईल. पब्लिकेशन ऑफ कंबाईंड कॉमन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 16/11ला पब्लिश होईल. आणि जे मुलं 13 तारखेपासून 16 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग करतील त्या मुलांचा सिलेक्शन राऊंड 17 नोव्हेंबरला जाहीर होईल. ज्या मुलांना या दरम्यान ॲडमिशन मिळेल ते मुलं 18/11 ते 22/11च्या दरम्यान संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करून ॲडमिशन घेतील. सोबतच महत्त्वाच्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत. कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली कॅन नॉट रजिस्टर अगेन. मी ऑलरेडी सांगितलं, ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना परत रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही. कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली बट वेर नॉट एलिजिबल फॉर आयुष UG courses but have now become eligible due to lower down of cutoff need not registered again. However, they will be eligible for field choices for Ayush UG colleges as per the schedule above. याचा अर्थ समजून घ्या. ज्या मुलांनी ऑलरेडी फिजिओथेरपीला रजिस्ट्रेशन केलं होतं, ॲडमिशन घेऊन ठेवलंय त्या मुलांना परत एकदा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही किंवा त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलंच आहे परत एकदा रजिस्ट्रेशन आता कट ऑफ जरी डाऊन झाला परत एकदा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही तर डायरेक्टली चॉईस फिलिंग करू शकतील. जर त्यांनी फिजिओथेरपी घेऊन ठेवलं तर त्यांनी 13 ते 16च्या दरम्यान चॉईस फिलिंग करावी. ॲडमिशन मिळालं तर ते फिजिओथेरपीचं 22 तारखेच्या आत रद्द करून ॲडमिशन रद्द करून इकडं BHMS किंवा BMSला ते
घेऊ शकतील. न्यूली रजिस्टर्ड कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर ओनली अवेलेबल वेकंट सीट्स आफ्टर ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 2. उपलब्ध जागेसाठीच आपला विचार केला जाईल. ज्या सीट्स ऑलरेडी भरलेल्या आहेत त्यासाठी आपला कुठलाही विचार होणार नाही. सो महाराष्ट्र सिटी सेलकडनं परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशनची लिंक जी असणार आहे ती उद्या 13 तारखेपासून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल. जे मुलं आता नव्यानं क्वालिफाय झाले आहेत कृपया आपण या दरम्यान आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. याच दरम्यान आपल्याला चॉईस फिलिंग सुद्धा करायची असणार आहे आणि याच दरम्यान चॉईस फिलिंग झाल्यानंतर 17 तारखेला जे येतं अलॉटमेंट येईल आणि मग त्या माध्यमातून आपलं ऍडमिशन जे येतं मार्गी लागू शकतं. सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र सिटी सेलकडनं आलेली. या संदर्भाने आपल्याला कुठली मदत लागली तर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये येऊ शकता, एनरोल करू शकता. आपण निश्चितपणे तुम्हाला रेग्युलर मेरिट बेसिसवर प्लस IQ कोट्यामधनं ॲडमिशनसाठी हेल्प करू शकतो. सो महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी शेअर केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.